काँग्रेस आणि मशाल नको, आम्हाला शरद पवारांची तुतारीच पाहिजे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. नोव्हेंबरच्या महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागतील. मात्र शरद पवारांची जादू लोकसभेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली दिसून येते. काँग्रेस पार्टी आणि त्यासोबतच उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या महाविकास आघाडीने दारुण पराभव केला महायुतीचा. मात्र त्यानंतर दिसून असं आलं की महाराष्ट्रामध्ये योजनेचा पाऊस पाडण्यात आला महायुतीद्वारे आणि त्यात अनेक वेळा कमबॅक करण्याचा प्रयत्न होत होता. आता सर्वे जे होते, जे लोकसभेला महायुतीकडे झुकले होते, ते आता महाविकास आघाडीकडे झुकलेले आहेत आणि खास करून शरद पवारांकडे झुकलेले आहेत हेच दिसून येतं. शरद पवारांनी लोकसभेत 10 पैकी 8 जागा जिंकल्या. 2 जागेंवर पराभव झाला, सातारा आणि रावेर, पण तिथलं राजकारण बदललं त्यामुळे तो पराभव झाला असं सांगणारे सांगतात. मात्र शरद पवारांची जादू ही अचानक का वाढली याचं कारण हे निवडणुकींचा निकालच होता. महाराष्ट्रामध्ये अनेक जागा जिथं डायरेक्ट टक्कर होणार आहे आणि त्या जागा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असू शकतात आणि त्याबरोबर वातावरण, सहानुभूती आणि तुतारीचं लोकांपर्यंत जाणं ह्या गोष्टी कारणीभूत आहेत. शरद पवारांकडे अजित पवारांमुळे बंड झालं राष्ट्रवादीत. राष्ट्रवादीचे सगळे आमदार जे ते जवळपास 1/3 आमदार अजित पवारांकडे गेले, तरीसुद्धा अजित पवार यांना फक्त 1 खासदार जिंकता आला आणि विधानसभेचं चित्रसुद्धा बिकट दिसतंय अजित पवारांपुढे. मात्र तीच ताकद कुठंतरी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिसत नाही आहे. उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट सर्वात कमजोर होता महाविकास आघाडीत. 9 जागा जिंकल्या त्यांनी, तब्बल 21 जागा लढून. मात्र तेच तर पाहिजे महाविकास आघाडीला की प्रत्येक पक्ष आपल्या दायऱ्यात राहावा आणि शरद पवारांनी तो नेम ओळखलेला आहे. मॅन टू मॅन मार्किंग करण्यात येते, त्याचबरोबर तरुण नेतृत्वाला मोठं करण्यात येते आणि अनेक जागा आहेत साठी 1200 अर्ज आलेले आहेत. 1200 इच्छुक उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी आलेले आहेत. ह्यावरूनच दिसतं की शरद पवारांनी आपल्या चाणक्य नीतीचा वापर करून आता पुन्हा एकदा वातावरण टाईट केलेलं आहे. आता नेमकं शरद पवार कोणाचा गेम करतील आणि त्याचबरोबर महायुतीचा भुईसपाट आपल्याला विधानसभेत पाहायला मिळेल का? तुम्हाला काय वाटतंय? कोण ठरणार किंग मेकर? सांगायला विसरू नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी.